नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या सेशनमध्ये अंतिम वार ही जी एक सिरीज आहे, या सिरीजमध्ये अंकगणित या विषयाचे जवळपास आपल्याला 4 ते 5 सेशन घ्यायचे आहे। आजचा हा पहिला सेशन आहे अंकगणित या विषयाचा। तर या सेशनमध्ये एकूण आपल्याला 4 घटक डिस्कशन करायचा आहे। तर पहिल्या नंबरचा घटक आहे पर्सेंटेज, टक्केवारी, शेकडेवारी, आणि दुसऱ्या नंबरचा घटक व्याज। व्याजमध्ये 2 प्रकार येतात, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज। नंतरचा घटक आहे नफा व तोटा म्हणजे प्रॉफिट आणि लॉस, आणि लास्ट घटक या आजच्या क्लासचा तो म्हणजे स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी। आता बघा, हे जे 4 घटक आहे, या 4 घटकमध्ये म्हणजे हा जो कॉम्बिनेशन आहे, हा कॉम्बिनेशन टोटली बेस आहे तर कशावर डिपेंड आहे? पर्सेंटेजवर डिपेंड आहे। म्हणजे पर्सेंटेजचाच वापर करून हे 4ही घटक आपल्याला सोडवायचं आहे। बट प्रत्येक घटकाच्या काही कन्सेप्ट आहे, काही ट्रिक्स आहेत, काही लॉजिक्स आहेत, ते पण आपल्याला समजून घ्यावं लागेल। तर सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चनला। प्रश्न क्रमांक पहिला, नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर तेजीमुळे तो 30% वाढवला, तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली? हा क्वेश्चन सोडवण्यासाठी बेसिकली 2 जबरदस्त ट्रिक्स आहेत। त्या ट्रिक्सचाच वापर करून अशा टाइपच्या क्वेश्चनला आपण लवकरात लवकर सोडवू शकतो। आता सुरुवातीची जी ट्रिक्स आहे ही, या ठिकाणी काही ट्रिक्सचे फॉर्म्युले आहे। इथे 4 पॉसिबिलिटी येऊ शकतात। दोन्हीही वाढ होतील, म्हणजे दोन्ही जर वाढ झाल्याच्या नंतर प्लस ए प्लस बी प्लस ए गुणिला बी भागिला 100। जर पहिले वाढ झालेला आहे नंतर घट झालेला आहे, तर वाढसाठी प्लस ए, घटसाठी मायनस बी मायनस ए बी भागिला 100। नंतर पहिले घट झालेला आहे नंतर वाढ झालेला आहे, तर मायनस ए, घटसाठी वाढसाठी प्लस ए, मायनस गुणिला प्लस म्हणजेच मायनस ए गुणिला बी भागिला 100। आणि जर दोन्ही घट झालेला आहे तर मायनस ए मायनस बी मायनस मायनस प्लस ए गुणिला बी भागिला 100। असे हे 4 फॉर्म्युले तयार होऊ शकतात। या 4 फॉर्म्युल्याच्या बेसवर ज्यावेळेस 2 बदल असेल, 2 सलग बदल म्हणजे सक्सेसिव्ह पर्सेंटेज चेंजेस, तर अशा टाइपच्या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी एकतर आपण या प्रकार ट्रिक्सचे जे फॉर्म्युले आहे जे ते दिलेले आहेत, या प्रकारचं यूज करून सोडू शकतो, किंवा मग एक दुसरी मेथड आहे, ती मेथड जबरदस्त आहे। तर आता सुरुवातीला या फॉर्म्युल्याचा वापर करून मी सोडून दाखवतो। प्रश्न क्रमांक पहिला, नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला, 10% कमी केला, कमी म्हणजेच वजा, वजा 10%। नंतर तेजीमुळे तो 30% वाढवला, वाढवणे म्हणजेच अधिक 30, 10 वजा 10 गुणिला अधिक 30 म्हणजेच वजा गुणिला अधिक म्हणजेच वजा, 10 गुणिला 30 भागिला 100। 0 0 0 कॅन्सल, त्याच्यानंतर वजा 10 अधिक 30 वजा 3 1 3 अधिकचे 30 वजाचे 10 आणि वजाचे 3 वजाचे 17, 30 मधून 13 वजा 10 वजा 3 म्हणजेच वजा 13। 30 मधून जर 13 गेले तर बाकीचे उरणार आहे 17, 17चं चिन्ह अधिक, म्हणजे 17% वाढ होणार आहे। ऑप्शन क्रमांक पहिला हे राईट उत्तर आहे। सिमिलर एक्झाम्पलची दुसऱ्या नंबरची मेथड सांगतो। दुसऱ्या नंबरच्या मेथडमध्ये दुसरी मेथड, ओरिजिनल म्हणजेच मूळ जी किंमत आहे त्या मूळ किंमतला 100 गृहीत धरायचं, 100 कन्सिडर करायचं। 100 कन्सिडर केल्याच्या नंतर 100, त्या 100चा सुरुवातीचा किती बदल आहेत? हा पहिल्या नंबरचा बदल आहेत आणि हा दुसऱ्या नंबरचा बदल आहे। तर 2 सर्कल म्हणजे 2 वर्तुळ इथे काय करायचं? ड्रॉ करून घ्यायची। पहिल्या वर्तुळमध्ये, पहिल्या सर्कलमध्ये 10% कमी केलेला आहे, म्हणजे 10% कमी, कमी याचा अर्थ की या 100चे 10% 10 चिन्ह वजा, 100 मधून जर 10 गेले तर 90 उरले। मग दुसऱ्या वेळेस आता या सर्कलचे 30% वाढवायचे, 30% वाढ, वाढ म्हणजेच अधिक चिन्ह, 90चे 10% बरोबर 9, 30% 9 त्रिक 27, 27 प्लस करावं लागेल। 90 मध्ये 27 प्लस केल्याच्या नंतर 117, 117 100 हून 117 होणे म्हणजे 17 वाढणे, कारण की जर
वाढ झालेला आहे, तर कितीचं वाढ झालेलं आहे? ओरिजिनल किंमत 100 होती, आता किंमत झालेली आहे 117, म्हणजे 17% वाढ झालेला आहे, कारण की बेस व्हॅल्यू आहे 100. ह्या दोन मेथड आहे, या दोन मेथडचा वापर करून तुम्ही अशा टाईपच्या एक्झाम्पलला इझिली सोडवू शकता. हा संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2022 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न क्रमांक पहिला, प्रश्न क्रमांक दुसरा. सिमिलर पॅटर्न तोच आहेत. सुरुवातीला जो आपण प्रश्न क्रमांक पहिला बघितला त्याच्याच सारखा हा प्रश्न क्रमांक दुसरा आहे. एखाद्या माणसाचे उत्पन्न 50% कमी झाले, 50% कमी झाले, वजा 50% कमी झाले, वजा 50, नंतर कमी झालेले उत्पन्न 50% वाढले, तर त्याचा शेकडा तोटा किती? नंतर वाढले अधिक 50, वजा गुणिला अधिक, म्हणजेच वजा, चिन्ह वजा येणार, 50 गुणिला 50 भागिला 100, 0 0 0 कॅन्सल, 50 मधून 50 गेले, वजा 5 5 25, उत्तर हे टक्क्यामध्ये येते. आणि हा जो वजा आहे ते वजाच्या जागेवर जर आपल्याला लिहायचं आहे तर 25% घट किंवा तोटा, हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत, एक दुसऱ्यांचे सारखे आहेत. म्हणजे 25%चं घट झालं असेल किंवा मग 25%चा तोटा झालेला असेल. तोटा कितीचा झालेला आहे? 25%चा तोटा झालेला आहे. याची दुसरी मेथड, ओरिजिनल 100 कन्सिडर करणे, 100 गृहीत धरणे, मग त्या 100चे 50%, 100चे 50% कमी होणे, कमी म्हणजेच वजा चिन्ह, मग 100 मधून 50 गेले तर आता 50 उरले, या 50चे 50% वाढणे, वाढ म्हणजेच अधिक, 50चे 50% म्हणजेच 25, 25, 50 मध्ये 25 जर जोडले तर 75, 100 पासून 75 होणे म्हणजेच ओरिजिनल व्हॅल्यू पेक्षा या वर्तुळ मध्ये आलेली व्हॅल्यू ही वजा आहेत, कमी आहेत. म्हणजे वजा किती कमी आहे? 100 पेक्षा 25 कमी आहे, तर 25% वजा, वजा हे एकतर घट किंवा तोटा यासाठी वापरल्या जाणारा चिन्ह आहेत. 25%चा तोटा. दिलेले प्रश्न बायलँग्वेज आहेत. सुरुवातीला मराठीमध्ये लिहिलेले आहे आणि तेच प्रश्न खाली इंग्लिशमध्ये लिहिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये डिफिकल्ट जातो त्या विद्यार्थ्यांसाठी हा क्लास पण जबरदस्त इम्पॉर्टंट आहे. का बरं? तुम्ही काय करायचं, दिलेल्या प्रश्नाला इंग्लिशमध्ये वाचायचं, वाचल्याच्या नंतर एक्सप्लेनेशन तर सारखंच राहणार आहे, एक्सप्लेनेशन बदलणार नाही. आणि हा प्रश्न पण लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2019 या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न क्रमांक तिसरा. पॅटर्न सिमिलर तेच चालू आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? एकूण आपल्याकडे प्रश्न क्रमांक तिसरा, एकूण आपल्याकडे 3 बदल दिलेले आहेत. 3 जर बदल दिलेला आहे तर सुरुवातीचा जो फॉर्म्युला होता, ज्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपण 2 बदलच वापर करूनच ते सोडू शकतो, म्हणजे सुरुवातीच्या फॉर्म्युल्याचा वापर करायचा नाही. दुसऱ्या नंबरची जे ट्रिक्स आहे की ओरिजिनल व्हॅल्यूला 100% कन्सिडर करणे, 100% गृहीत धरणे, आणि बदल किती आहेत? 3. तर पहिला वर्तुळ, दुसरा वर्तुळ आणि तिसरा वर्तुळ. पहिला किती बदल आहे, किती वाढलेला आहे? 20% वाढलेला आहे. तर या ठिकाणी 20% वाढ, वाढ म्हणजे अधिक चिन्ह. नंतरचं 10% वाढ, 10% अधिक, आणि नंतरचं वाढ आहेत 25%ची वाढ, अधिक चिन्ह. 100चे 20% म्हणजेच 20, तर 100 मध्ये 20 जर जोडले तर 120. आता 120चे 10% बरोबर 12, 120चे 10% 12, 120 अधिक 12 बरोबर 132, 132चे 25%
25% म्हणजेच 1/4. 132 ला जर 4चा भाग दिला तर 4 त्रिक 12 पुन्हा 1 आणि समोर आहे 2, 4 त्रिक 12. 132 मध्ये जर 33 जोडले, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 2 आणि 3 5, 13 आणि 3 16. सुरुवातीला मूळ किंमत 100 होती, आता किंमत झालेली आहे 165. कितीनी वाढ झालेली आहे? 65 नी वाढ झालेली आहे. अधिक चिन्ह म्हणजेच वाढ, बट 100च्या स्वरूपात आहे, म्हणजेच इथे टक्केवारीचा वापर करावा लागेल. कोणत्या नंबरचा ऑप्शन राईट आहे? पहिल्या नंबरचा ऑप्शन दिलेल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14. पॅटर्न सिमिलर तेच आहेत. एका दुकानदाराने वस्तूंच्या किमतींना 15% ने वाढ करून त्यानंतर त्या वाढीव किमतीवर 5% सूट दिली तर त्याला किती % नफा झाला? फॉर्म्युल्याचा वापर करून पण काढू शकतो. मी 100 गृहीत धरतो. मूळ किंमत बरोबर 100, मूळ किंमत बरोबर 100. आता 100चे 15% वाढ, वाढ म्हणजेच अधिक चिन्ह, येणारा सर्कल, येणारा वर्तुळ, या वर्तुळचा 5% डिस्काउंट म्हणजे वजा चिन्ह, 5% डिस्काउंट वजा चिन्ह, समोरचा वर्तुळ, आणि यांच्यामधला फरकच आपला उत्तर. 100चे 15% म्हणजेच 15. 100चे 15% 15. 100 अधिक 15 बरोबर 115. 115चे 5% काढायचे आहे. 115चे 10% 11.5 आणि 5% 11.5चा अर्धा करावा लागेल. तर 11चा अर्धा बरोबर 5.5 आणि 0.50चा अर्धा 0.25. 5.5 अधिक 0.25 बरोबर 5.75. 5.75 वजा करायचे आहेत. कोणत्या संख्येमधून? 115 मधून वजा करायचे आहेत. 5.75च्या जागेवर मी 6 घेतो. 115 मधून 6 जर गेले तर 109 उरले आणि 0.25 वापस करावं लागेल. 0.25 वापस करावं लागेल. 109.25. 100 हून 109.25 होणे याचा अर्थ 9.25% वाढ होणे. ऑप्शन क्रमांक दुसरा दिलेल्या प्रश्न क्रमांक 14 याचं राईट उत्तर आहे. आणि हा प्रश्न तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 म्हणजे हा जो पॅटर्न आहे MPSC हा वारंवार रिपीट करतो. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5. एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? मूळ किंमत या सर्कलमध्ये, या वर्तुळमध्ये 16,000. 16,000 म्हणजे 100%. तर 16,000चे एकूण बदल किती होत आहे? 2 वर्ष. तर 2 वर्तुळ काढून घ्यायचे. 5% कमी होते. 5%. या पहिल्या वर्तुळाचे 5% काढून दुसऱ्या वर्तुळात लिहायचे. कमी म्हणजेच वजा चिन्ह. इथे आलेल्या किमतीचा 5% काढून या वर्तुळात लिहायचे. या वर्तुळात 5% वजा करून या वर्तुळात लिहायचे. हा झाला स्ट्रक्चर. आणि त्याच्यानंतर येणारी जी व्हॅल्यू आहेत ते 2 वर्षानंतर त्याची किंमत किती, म्हणजे इथे हा जो वर्तुळ आहे 3ऱ्या नंबरचा वर्तुळ, तो आपला उत्तर असणार आहे. ही झाली स्ट्रॅटेजी. आता या स्ट्रॅटेजीच्या बेसवर 16,000चे 5%, 16,000चे 10% बरोबर 1600. 5% 1600चे अर्धे म्हणजे 800, कारण की 1600 बरोबर 10% आहे. तर 800 वजा करावं लागेल. 16,000 मधून 800 वजा करायचे आहे. मी डायरेक्ट 1000 वजा करतो. 16,000 मधून जर 1000 गेले तर 15,200 वापस करावं लागेल, कारण की वजा किती करायचे होते? 800 वजा करायचे होते. 5% 800. 16,000 मधून 800 गेल्याच्या नंतर 15,200. आता या 15,200चे 5% काढायचे आहे. 15,200चे 10% 1520.
1520 अर्धे, कारण की 10% अर्धा म्हणजेच 5%. 1520 अर्धा, 1500 अर्धा 750, 20 अर्धा 10, 750 अधिक 10 बरोबर 760. 760 वजा करावं लागेल. वजा करण्यासाठी डायरेक्ट मी 800 वजा करतो. मग 800 वजा तर हे 200 गेले, नंतर आता 600 काढायचे आहे. 1500 मधून 600 गेल्याच्या नंतर 1400 उरणार आहे. 800 जास्त वजा करण्यात आलं ते 40 वापस करायचं, तर 14,400 आणि 40 वापस 14,440 उत्तर. कॅल्क्युलेशनची कमांड ही जबरदस्त असायला पाहिजे, त्यावेळेस तुम्ही हे लवकरात लवकर सोडवू शकता. नाही तर मग ट्रॅडिशनल मेथडने जर सोडवायला गेले तर पेपर हा विदिन अ टाइम आपल्याकडून सुटणारच नाही. मग त्याच्यासाठी पर्सेंटेज हे जबरदस्त घटक आहे, कारण की या घटकाच्या बेसवर आपल्याला 5 युनिट सोडवता येतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट कोणत्या ऑप्शन मध्ये आहे? 14,440, ऑप्शन क्रमांक 3. आणि हा पण PYQs आहे, संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षा 2023. पॅटर्न एकच चालू आहे, वारंवार त्या ट्रिकचा वापर आपण या ठिकाणी करत आहे. प्रश्न क्रमांक 6. दर साल दर शेकडा 10 रुपये दराने 100 रुपये मुद्दलाची 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती होईल? चक्रवाढ व्याज हा घटक पर्सेंटेजच्या कन्सेप्टचाच वापर करून आपण सोडवू शकतो. फक्त ती जी स्ट्रॅटेजी आहे, ती जी मेथड आहे ती क्लिअर होणं गरजेचं आहे. म्हणजे पर्सेंटेज हा सरळ व्याज सारखा काम करतो, पर्सेंटेज हा चक्रवाढ व्याज सारखा काम करतो, पर्सेंटेज हा नफा तोटा आणि माहिती विश्लेषण ज्याला DI म्हणतो, हे पूर्ण टोटली युनिट म्हणजे 1% आहे. फक्त त्या युनिटच्या ज्या ओन कन्सेप्ट आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. ओरिजिनली सुरुवातीला मुद्दल बरोबर 100. आता हे 100चे किती वर्षाचं आपल्याला चक्रवाढ व्याज काढायचं आहे? 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे. 2 डब्बे म्हणजे 2 सर्कल हे लिहून घ्यायचे. व्याजाचा दर किती आहेत? 100 दर साल दर शेकडा, म्हणजे व्याजाचा दर हे 10 रुपये 100 वर आहेत, म्हणजे 10% व्याजाचा दर आहे. इथे पण 10%. आता काय करायचं, या ठिकाणी 100चे 10% इथे वाढच होणार आहे, कारण की चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला एक फरक आहे. चक्रवाढ व्याज व्याजावर व्याज म्हणजे चक्रवाढ व्याज, फक्त मुद्दलावर व्याज म्हणजे सरळ व्याज. 100चे 10% म्हणजेच 10. 100 अधिक 10 बरोबर 110. 100 अधिक 10 बरोबर 110. 110चे 10% काढायचे आहेत. 110चे 10% 11, चिन्ह अधिक. 110 अधिक 11 बरोबर 121 आणि इथे 100 म्हणजेच मुद्दल, 100 म्हणजेच मुद्दल, 121 म्हणजे रास आणि यांच्यामधला फरक म्हणजे चक्रवाढ व्याज. यांच्यामधला फरक कितीचा आहे? 21चा फरक आहे. 21चा फरक ऑप्शन क्रमांक बी दिलेल्या 6व्या प्रश्नाचं राईट उत्तर आहे. फरक कितीचा आहे? फरक म्हणजे चक्रवाढ व्याज यांच्यामधला फरक. पर्सेंटेजचाच वापर करून चक्रवाढ व्याजला पण आपण सोडू शकतो. आता हे बॉक्सेस दिसत आहे, या बॉक्सेसमध्ये जर सोडवायचं झालं सिमिलर तर काय करायचं? या बॉक्सेसचा वापर करून सांगतो. मुद्दल म्हणजेच मूळ रक्कम ही 100 आहे. व्याजाचा दर 2 वर्ष म्हटल्याच्या नंतर 2 वर्तुळ काढून घ्यायचे, पहिला वर्तुळ दुसरा वर्तुळ. व्याजाचा दर पहिल्या वर्षासाठी 10% आहे, दुसऱ्या वर्षासाठी 10% आहेत. 100चे 10% ते 10%च काढून इथे लिहायचं. मग 100चे 10% बरोबर 10. आता या 10चे 10% बरोबर 1. ओरिजिनल मुद्दल बरोबर 100चे 10% बरोबर 10 आणि या 10चे 10% बरोबर 1. आता हे झाल्याच्या नंतर पहिल्या नंबरच्या वर्तुळ आणि दुसऱ्या नंबरच्या वर्तुळाची 2 वर्तुळ आहेत. आपल्याकडे गुणोत्तर आहेत. एका वर्षाचं चक्रवाढ व्याज म्हणजेच एका पहिल्या वर्तुळाला 1 ने गुणाकार करायचा. जर 2 वर्षाचं आहे तर 2 वर्षात काय करायचं? 2 म्हणजे पहिल्या वर्तुळला 2 ने गुणाकार करणे आणि दुसऱ्या वर्तुळला 1 ने गुणाकार करणे, यांची बेरीज करणे.
10 ला जर 2 चा गुणाकार केला 10 दुनी 20 आणि नंतर 1 ला जर 1 चा गुणाकार केला तर 1 20 आणि 1 दोन्ही मिळून 21. ही पण एक मेथड, याचीच ॲडव्हान्स मेथड आहेत. या ठिकाणी आपण त्यांचे पर्सेंटेज काढून म्हणजे समोरचं एका वर्षाच्या नंतर ही रास होणार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षानंतर ही रास होणार. मग रास आणि मुद्दल मधला फरक म्हणजे चक्रवाढ व्याज. बट आता याच्यानंतर आपण या मेथडचाच वापर करणार आहेत. समोरच्या एक्झाम्पल मध्ये क्लिअरिटी हीच असते ना. फक्त हे पाठ करून ठेवायचे. पाठ करून काय ठेवायचे आहेत? 2 वर्षाचा चक्रवाढ व्याजचा गुणोत्तर आहे 2:1. 3 वर्षाचा गुणोत्तर आहे 3:3. 4 वर्षाचा गुणोत्तर आहे 4:6 4:1. 5 वर्षाचा गुणोत्तर आहे 5:10 10 5:1. म्हणजे पहिल्या वर्तुळला 2 वर्षाचा राहिला तर 2 चा गुणाकार, दुसऱ्या वर्तुळला 1 चा गुणाकार. जर 3 वर्षाचं राहिलं तर 3 वर्तुळ येतील. पहिल्या वर्तुळला 3 चा गुणाकार, दुसऱ्या वर्तुळला 3 चा गुणाकार, तिसऱ्या वर्तुळला 1 चा गुणाकार. 4 वर्ष म्हणजे 4 वर्तुळ येतील. तर त्या 4 वर्तुळ मध्ये पहिल्या वर्तुळला 4 चा गुणाकार, दुसऱ्या वर्तुळला 6 चा गुणाकार, तिसऱ्या वर्तुळला 4 चा गुणाकार आणि चौथ्या वर्तुळला 1 चा गुणाकार. समोरच्या एक्झाम्पल मध्ये क्लिअरिटी ती तुम्हाला पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार. प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7. जर एक रक्कम दर साल दर सेकडा 10% दराने 2 वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक 750 आहे. तर ती मुद्दल रक्कम किती आहे? हा पहिला वर्तुळ आपल्याला काढायचा आहे. पहिल्या वर्तुळाची किंमत काढायची आहे. पहिला वर्तुळ एकूण 2 वर्षासाठी ठेवण्यात आलेली आहे दर साल दर सेकडा. मग जर 2 वर्षासाठी तर 2 वर्तुळ पुन्हा काढायचे. पहिला वर्तुळ आणि दुसरा वर्तुळ. आता यांच्यामधला फरक व्याजाचा दर किती आहे? व्याजाचा दर आहे 10%. या ठिकाणी या रकमेवर 10%, पुन्हा 10%. आणि हे वर्तुळ हे 100% राहतात. आता 10% फरक जो आहे तो फरक या सर्कल मध्ये लिहून घ्यायचे. फरक किती आहे? 750. 10%चं उत्तर 750 आहे. हा वर्तुळ 100%. मग 100%चं उत्तर 10%चं उत्तर जर 750 आहे तर 100%चं उत्तर 7,500. या 10%चं उत्तर 7,500 आहे. तर 100%चं उत्तर या वर्तुळमध्ये 75,000. 100%चं उत्तर. आता चेक पण करू शकता तुम्ही. 75,000चे 10% 7,500, कारण की 1 शून्य कॅन्सल करावं लागेल. 7,500चे 10% बरोबर 750. इथे पूर्ण समजून सांगतो. हा पहिला वर्तुळ म्हणजेच मुद्दल. पहिला वर्तुळ म्हणजेच मुद्दल. समोरचे वर्तुळ, समोरचे हे दोन्ही वर्तुळ 2 वर्षासाठी 2 वर्तुळ, 3 वर्षासाठी 3 वर्तुळ, 4 वर्षासाठी 4 वर्तुळ. तर पूर्ण वर्तुळाची बेरीज म्हणजेच चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज. आणि मुद्दल आणि चक्रवाढ व्याजची बेरीज म्हणजेच रास. बेरीज म्हणजेच रास. बट फरक काढायचा आहे. पहिल्या वर्तुळला सोडून द्यायचं. या ठिकाणी चक्रवाढ व्याज मधला पहिल्या वर्तुळला कॅन्सल केल्याच्या नंतरचे जे काही समोरचे राहणार आहेत ते समोरचे वर्तुळ म्हणजेच फरक राहतात. कशाचा फरक? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट. फरक किती आहे? 750. या पद्धतीचा वापर करून तुम्ही या क्वेश्चनला सोडू शकता. एक दुसरी पद्धत सांगतो. जर बाकीच्यांना जर कोणाला जर नाही समजलं असेल की नाही सर हे डिफिकल्ट गेलं तर अजिबात टेन्शन घेऊ नका. क्लास कंटिन्यू करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईकचं एक बटन राहते. त्या लाईकच्या बटनला दाबून द्यायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या नंबरची मेथड आहे. एक फॉर्म्युला आहेत आपल्याकडे, ट्रिक्सचा फॉर्म्युला. त्या फॉर्म्युल्याचा वापर करायचा. फॉर्म्युला आहेत मुद्दल बरोबर 100 भागीला दरचा घातांक 2. 100 भागीला दरचा घातांक 2 गुणिला फरक. कशाचा फरक? सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला फरक.
हा फॉर्म्युला 2 वर्षाचा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याजचा फॉर्म्युला आहे, फरकाचा फॉर्म्युला आहे. एकूण 3 चल दिसतात, एक मुद्दल, दर आणि तिसरा फरक. या 3 चलापैकी आपल्याला 2 चल दिलेले असते, एक चल कॅल्क्युलेट करावा लागतो. तर एक तर दर दिलेला आहे, दर बरोबर किती आहे 10% आहे आणि फरक किती आहे 750 आहे. फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवा आणि उत्तर फाइंड आउट करा. 100 भागिला 10 चा घातांक 2 गुणिला फरक 750. 0 0 कॅन्सल, उरलेला आहे 10. 10 चा वर्ग बरोबर 100. 100 गुणिला 750 म्हणजे 750 वर 2 0, उत्तर बरोबर मुद्दलचं उत्तर बरोबर 75. ही आहे दुसरी मेथड. ही पहिल्या नंबरची मेथड इथे एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे, ही दुसऱ्या नंबरची मेथड. या दोन पैकी जी मेथड तुम्हाला समजली असेल त्या मेथडचा वापर करून पेपरमध्ये गणित या टाइपचं जर आलं तर व्यवस्थित सोडवायचं. त्याच्यानंतरचा नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 8, 8व्या नंबरचा एक्झाम्पल. ऑप्शन क्रमांक पहिला, प्रश्न क्रमांक 7व्याचं राईट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8वा. प्रश्न क्रमांक 8वा. एका रकमेवर 2 वर्षासाठी 4% दराने मिळालेल्या चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यामधील फरक 8 आहे. 2 वर्ष म्हटल्याबरोबर एकतर पहिल्या मेथडचा वापर करून मी सोडून देतो. पहिल्या मेथडमध्ये मुद्दल, पहिला वर्तुळ आणि दुसरा वर्तुळ. व्याजाचा दर किती आहे 4%. 4%, 4%. फरक दिलेला आहे 8. फरक शेवटच्या वर्तुळमध्ये लिहायचं. 4%चं उत्तर 8 आहे, म्हणजे 4%चं उत्तर 8 आहेत. 4चा डबल 8, तर 100% हे वर्तुळ सेल्फ मध्ये 100% असतात. मग 4चा डबल 8, 100चा डबल 200. 4%चं उत्तर 200 आहे, तर 1%चं उत्तर 50. कारण की 200 भागीला काय करायचं, 200 भागीला 4 करायचं. मग 200 भागीला 4 केलं तर 50. 1%चं उत्तर 50, 100%चं उत्तर 5000. 100%चं उत्तर 5000. आपल्याला मला वाटतं की मुद्दल म्हणजेच मूळ रक्कमच काढायची होती. मूळ रक्कम बरोबर 5000. ऑप्शन क्रमांक 3 हे राईट उत्तर आहेत. फॉर्म्युल्याचा, ट्रिक्सचा जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याचाही वापर करून आपण सोडवू शकतो. फॉर्म्युलामध्ये मुद्दल बरोबर 100 भागीला दर म्हणजे 4 चा घातांक 2 गुणिला फरक 8. इथे फॉर्म्युला दिसत आहे तुम्हाला. मूळ रक्कम 100चा वर्ग भागीला r चा वर्ग. ठीक आहे, तर मी डायरेक्टली फॉर्म्युल्यामध्ये किंमत ठेवल्याच्या नंतर हा स्ट्रक्चर माझ्या समोर तयार झालेला आहे. 100 म्हणजेच 100चा घातांक 2, 100चा गुणाकार 2 वेळा आणि 4चा गुणाकार 2 वेळा गुणिला 8. 100ला जर 4चा भाग दिला तर 25, 25चा वर्ग 625 गुणिला 8 करून तुम्ही करू शकता. बट सोपी करण्यासाठी मी या पद्धतीने लिहिलेलं आहे. आता काय करायचं, 8 ला 4 म्हणजे 2चा भाग, बे 1 बे आणि बे 2 4. 100चा अर्धा 50. त्या 50 वर किती शून्य, 2 0. पुन्हा उत्तर सारखं तेच आलेलं आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीचा वापर करून फक्त उत्तर हे विदिन टाइम आला पाहिजे. म्हणजे एका तासातच आपल्याला पूर्ण जे काही आतापर्यंत आपल्याकडे नॉलेज आलेलं आहे, अभ्यास करून त्या अभ्यास करून आलेल्या नॉलेजचा वापर आपल्याला एका तासात करायचा आहे. जेणेकरून आणि ट्रिक्स, शॉर्टकट्स, लॉजिक, ऑप्शन मेथड, कन्सेप्ट, ट्रॅडिशनल मेथड पूर्ण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कोणत्या एक्झाम्पलमध्ये कोणत्या मेथडचा वापर करावा लागेल हे प्रश्न वाचल्याबरोबर समजलं पाहिजे. म्हणजेच पर्सेंटेज, नफा तोटा, त्याच्यानंतर चक्रवाढ व्याज, सरळ व्याज आणि माहिती विश्लेषण या 4-5ही घटकमध्ये सॉल्विंग म्हणजे सोडवण्याची जी टेक्निक आहे ती टेक्निक पर्सेंटेजचीच आहे. फक्त सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा यांच्या ओन कन्सेप्ट आहे. ते कन्सेप्ट समजल्याच्या नंतर आपण शेकडेवारी म्हणजे टक्केवारी या घटकाचा वापर करून सोडू शकतो. त्याच्यानंतरचा नेक्स्ट, तर उत्तर बरोबर ऑप्शन नंबर सी राईट उत्तर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 9. 9वा एक्झाम्पल, प्रश्न क्रमांक 9. एका ठराविक रकमेवर 4 वर्षासाठी दरसाल दर शेकडा 10 दराने सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यातील फरक 1282 आहेत.
तर मुद्दल किती आहे, मूळ रक्कम प्रिन्सिपल फाइंड आउट करायचं. 4 वर्ष म्हटल्याच्या नंतर 4 डब्बे लिहून घ्यायचे. ओरिजिनल ही मुद्दल, या मुद्दलच्या नंतर 4 वर्तुळ, पहिला वर्तुळ, दुसरा वर्तुळ, तिसरा वर्तुळ आणि चौथा वर्तुळ. व्याजाचा जो दर आहे तो दर आहे 10%. पहिल्या नंबरचा हा ऑप्शन मी इथे मुद्दल बरोबर पहिल्या नंबरचा ऑप्शन मी गृहीत धरतो, कन्सिडर करतो की माझी मुद्दल बरोबर 10,000 आहेत. मग मुद्दल जर 10,000 आहेत, त्या 10,000चे आपल्याला व्याजाचा दर हे दिलेला आहे. व्याजाचा दर बरोबर किती आहे, तर 10 रुपये म्हणजे 10% आहेत. व्याजाचा दर 10%, कारण की रुपीज आणि रुपीजमध्ये 10,000चे 10% म्हणजेच 1000. या डब्यात, या वर्तुळमध्ये या 10,000चे 10% काढायचे, या वर्तुळमध्ये लिहायचे. या वर्तुळाचे 10% काढायचे, समोरच्या वर्तुळात लिहायचे. 1000चे 10% बरोबर 100. 100चे 10% काढून समोरच्या वर्तुळात लिहायचं म्हणजे 10, आणि 10चे पुन्हा 10% काढून त्याच्यानंतरच्या वर्तुळात लिहायचं. आता लिहिल्याच्या नंतर पहिला बॉक्स हा मुद्दल राहतो, पहिला वर्तुळ मुद्दल. हा समोरचं हे पूर्ण वर्तुळ म्हणजे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज, चक्रवाढ व्याज हा स्ट्रक्चर मी तुम्हाला ऑलरेडी समजून सांगितलेला आहे. आणि नंतरचे हे जे 3 वर्तुळ आहेत, हे 3 वर्तुळ म्हणजेच फरक. कशाचा फरक, हे जे 3 वर्तुळ आहेत, हे 3 वर्तुळ म्हणजेच हा फरक असतो. हा फरक कशाचा असतो, फरक सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज मधला हा फरक असतो. राईट. आता काय करायचं, हा नंतरचा फरक आपल्याला फरक दिलेला आहे, बट त्याच्या आधी काय करावं लागेल, हे जे गुणोत्तर आहे गुणोत्तरचा वापर करायचा. म्हणजे हे 4 वर्तुळमध्ये 4 वर्ष तर 4 वर्षाचा गुणोत्तरचा वापर करायचा. गुणोत्तरमध्ये पहिल्या वर्तुळाला 4चा गुणाकार, पहिल्या वर्तुळाला 4चा गुणाकार, दुसऱ्या वर्तुळाला 6चा गुणाकार, तिसऱ्या वर्तुळाला 4चा गुणाकार आणि चौथ्या वर्तुळाला 1चा गुणाकार करून यांची बेरीज करायची. बट फरक म्हटलेला आहे तर पहिल्या वर्तुळाला कॅन्सल करणे. आता या ठिकाणी 100 गुणिला 6 म्हणजे 600, 100 गुणिला 6 600 अधिक 10 गुणिला 4 म्हणजे 40 अधिक 1 गुणिला 1 म्हणजेच 1. यांची बेरीज 600 अधिक 40, 640 आणि 1 41. म्हणजे फरक जो आलेला आहे, फरक 641चा फरक आलेला आहे. बट ऍक्च्युली प्रॉब्लेम मध्ये जो काही फरक दिलेला आहे तो फरक आहे 1282चा फरक आहे. आपल्या फरकाचा डबल प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे. मग जे काही आपलं कन्सिडरेशन होतं, मुद्दल जे आपण गृहीत धरली होती त्या मुद्दलचा डबल करायचं. जी काही मुद्दल आपली मुद्दल किती होती 10,000, त्या 10,000चं दुप्पट म्हणजेच 20,000. का बरं दुप्पट करण्यात आलेला आहे, का बरं 2चा गुणाकार. आपला जो काही फरक आला 641चा डबल म्हणजे 1282. प्रश्नामध्ये आपल्याला चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला फरक दिलेला आहे. तर या ठिकाणी आपलं कन्सिडरेशन, आपली जी मुद्दल 10,000 कन्सिडर करण्यात आली होती त्या मुद्दलचं डबल करायचं. तर 10,000चा डबल केल्याच्या नंतर 20,000. म्हणजे कन्सेप्ट एकच आहे, ती कन्सेप्ट समजणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10. स्वतःच्या विहिरीसाठी लिफ्ट पंप घेण्याकरिता रामने 3 वर्षासाठी 12.5% दराने चक्रवाढ व्याजावर 16,000 रुपये उधार घेतले. म्हणजे पहिला जो वर्तुळ आहे त्या पहिल्या वर्तुळाची किंमत, ज्याला आपण मुद्दल म्हणतो, ती मुद्दल बरोबर उधार किती घेतले 16,000. मग 16,000 उधार घेतले. जर त्याने सरळ व्याजावर पैसे उधार घेतले असते तर व्याजातील फरक किती झाला असता. पुन्हा फरक एकूण किती वर्षासाठी, इयर्स किती आहेत, टोटल 3 आहे. 3 वर्तुळ ड्रॉ करणे, याच्या समोर 3 वर्तुळ काढणे. पहिल्या नंबरचा वर्तुळ,
नंतर दुसऱ्या नंबरचा वर्तुळ आणि तिसऱ्या नंबरचा वर्तुळ. ते काढल्याच्या नंतर आपल्याला फरक विचारलेला आहे. मग जर फरक विचारलेला आहे, समोरचे दोन वर्तुळच आपले उत्तर राहणार आहेत, कारण की हा पहिला आपल्याला कॅन्सल करायचा आहे. राईट. पण सुरुवातीला सोडवावं लागेल. अगदी बरोबर, कारण की समोरचे दोन वर्तुळच फरक राहतात. समोरचे दोन वर्तुळ हे फरक राहतात. समोरचे दोन म्हणजे एंडिंगचे दोन. बरं, सुरुवातीचा वर्तुळ मुद्दल हे पाठच करून ठेवा. जबरदस्त ट्रिक्स आहेत. हे ट्रिक्स रिपीट मिळणार नाही. राईट. आणि हे समोरचे पूर्णच्या पूर्ण, हे पूर्ण म्हणजेच राहतो चक्रवाढ व्याज. बट आपल्याला फरक चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याजमध्ये किती वर्तुळ? 1 2 3. फरकमध्ये किती वर्तुळ? 2. लास्ट पासून जे काही वर्तुळ येतात, एक वर्तुळ सोडल्याच्या नंतर सुरुवातीचा हा वर्तुळ मुद्दलच्या नंतर. आता बघा, व्याजाचा जो दर आहे तो व्याजाचा दर 12.5% आहे. 12.5%ला जर फ्रॅक्शन मध्ये लिहायचं झालं, अपूर्णांकामध्ये जर लिहायचं झालं तर 1/8 राहतो. कारण की 12.5% 12 भागिले 100 1/8 राहतो. हा पाठ करून ठेवायचा. 1/8 म्हणजे 16,000ला 1/8 नी गुणाकार करणे, म्हणजे सरळ 16,000ला मी काय करतो? 8चा भाग देतो. 8चा जर भाग दिला, 8चा भाग, तर 8 दुने 16 म्हणजे 2000 हा पहिल्या वर्षी व्याज येणार आहेत. आता या 2000ला पण 8चा भाग द्यायचा. 8चा भाग दिल्याच्या नंतर 12.5%च्या जागेवर 1/8 म्हणजे 1/8 2000ला 1/8चा गुणाकार करणे, याचा अर्थ की 2000ला 8चा भाग देणे. हे सारखंच आहे बरं, हे तुम्हाला या लेवलवर समजायला पाहिजे. राईट. ठीक आहे. तर 2000 गुणिला 1/8 म्हणजे 2000ला जर 8चा भाग दिल्याच्या नंतर 250 येते. 250. कारण की 2000ला 4चा भाग दिला तर 500ला पुन्हा 500चा अर्धा करावा लागेल. आता 250ला पुन्हा 1/8 म्हणजे 12.5% काढायचे आहे. 12.5% 1/8. 8चा जर भाग दिला, 8 त्रिक 24, 24 गेले म्हणजे 10 उरले. 8 1 8. 10 मधून जर 8 गेले 2 उरले. आणि 2ला 8चा भाग म्हणजे 2/8 1/4 1/4.25. निगेटिव्ह मार्किंग इन MPSC 31.25. त्याच्यानंतर आपल्याला फरक, आता इथे 3 वर्षाचा म्हटलेला आहे. हा 3 वर्षाचा हा गुणोत्तर घ्यायचा. 3 3 1. तर पहिल्या वर्तुळला 3चा गुणाकार, दुसऱ्या वर्तुळला 3चा गुणाकार आणि तिसऱ्या वर्तुळला 1चा गुणाकार. फरकच काढायचा आहे, पहिल्या वर्तुळला सोडून द्यायचं. यांची करायची बेरीज. 250 गुणिला 3 बरोबर 750 अधिक 250 गुणिला 3 म्हणजे 750. 31.25 गुणिला 1 म्हणजे 31.25 असणार आहेत. अधिक 31.25. बेरीज पॉइंटच्या नंतर 25, एकक स्थानवर 1 आणि 0 म्हणजे 1. 75 आणि 3 78. 781.25 उत्तर. 781.25 उत्तर. जबरदस्त ट्रिक्सचा वापर करून मी तुम्हाला प्रश्न क्रमांक 10 सोडून दाखवलेले आहेत. मेथड एकच आहे, जे वारंवार रिपीट होत आहे. अगदी बरोबर. आणि हा प्रश्न कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11. एका रकमेवर 2 वर्षांचे सरळ व्याज 1800 आणि चक्रवाढ व्याज 1890 आहे. तर ती रक्कम दरसाल दरसेकडा कोणत्या व्याज दराने ठेवली? सरळ व्याज 2 वर्षाचे सरळ व्याज 1800 आहेत. मग एका वर्षाचा सरळ व्याज बरोबर 900 असणार. एका वर्षाचा 900 आणि या 900चे 10% बरोबर 90. या 900चे 10% बरोबर 90. कारण की आपण काय करतो, इथे जो गुणोत्तर आहे 2:1 यांची बेरीज 1800 आणि त्याच्यानंतर 90. तर बेरीज बरोबर 1890. चक्रवाढ व्याज 1890. आता तुम्हाला वाटलं की सर हे केलं कसं? एकदम सिंपल आहे. 2 वर्षाचा सरळ व्याज 1800 रुपये आहे, तर एका वर्षाचा सरळ व्याज 900 असणार.
म्हणजे 900, दुसऱ्या वर्षाचा पण 900 आणि चक्रवाढ व्याज 1890, तर 1800 व्याजावर व्याज आलं असेल. या बॉक्स पद्धतीचाही वापर करून जबरदस्त लवकरात लवकर सोडू शकता. पहिला वर्ष आणि हा दुसरा वर्ष. 900 वर व्याज आलेला आहे. 900 चे 90 हे 10% आहेत, म्हणजे व्याजाचा दर बरोबर किती टक्के? 10%. जर याच प्रॉब्लेम मध्ये मुद्दल जर काढायची राहिली असती तर 10%चं उत्तर 900 आलेलं आहे. 100%चं उत्तर बरोबर 9000 राहिलं असतं. हे दोन मेथड आहेत. या मेथडचा वापर करून तुम्ही शॉर्टकट मध्ये लवकरात लवकर सोडू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. दरसाल दर सेकड़ा 5 रुपये दराने काही रकमेवर 2 वर्षासाठी सरळ व्याज 50 रुपये होते. सिमिलर 2 वर्ष, पहिला वर्ष आणि दुसरा वर्ष. बॉक्स पद्धतीचा वापर करून लवकरात लवकर सोडवणे. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. 2 वर्षाचा व्याज आहे, सरळ व्याज 50 रुपये आहे, तर एका वर्षाचा सरळ व्याज बरोबर 25 रुपये. पहिल्या डब्यात 25, दुसऱ्या डब्यात 25. व्याजाचा दर आहे 5%, कारण की समोरचे जे राहतो हा चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज मधला फरक राहतो. मग 25 चे 5% काढावं लागेल. 25 5 सव्वाशे भागीला 100 म्हणजे 1.25. कॅल्क्युलेशन तोंडी ठेवायचं बरं. 25 गुणिला 5 भागीला 100, 125 भागीला 100 म्हणजे 1.25. हे कॅल्क्युलेशन तोंडी करायचं. आता हे पूर्ण मिळून हा पहिला जो कॉलम आहे हे पहिला कॉलम, या पहिल्या कॉलम मध्ये येणारे डब्बे म्हणजे सरळ व्याज. समोरचं फरक, समोरचे कॉलम म्हणजेच फरक, आणि पूर्ण मिळून चक्रवाढ व्याज. पूर्ण मिळून बरोबर चक्रवाढ व्याज. 25 25 50 आणि 51 51.25. 51.25 ऑप्शन क्रमांक पहिला दिलेल्या 12व्या नंबरचं राईट उत्तर आहे. करसाहेब मुख्य परीक्षा 2017 मध्ये विचारण्यात आलेला हा क्वेश्चन आहे. स्पीडनी करावी लागेल अंतिम वार. या सिरीजचं नाव काय? अंतिम वार. आपल्याला अंतिम वार करूनच हा पेपर जो 21 डिसेंबरचा जो कंबाईन ग्रुप बीचा प्रिलिम्सचा पेपर होणार आहे त्या पेपरमध्ये आपल्याला चांगला स्कोर करायचा आहे. मॅक्झिमम म्हणजे या सेशन मधून जवळपास हे जे 5 युनिट आहेत व्याजचे दर दोन्ही पकडले तर सरळ आणि चक्रवाढ व्याज, तर 5 युनिट मधून 3 प्रश्न नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये दिसणार. प्रश्न क्रमांक 13. 8,000 रकमेवर 2 वर्षात 1159.20 चक्रवाढ व्याज आणि 3 वर्षात 1800.34 चक्रवाढ व्याज झाले, तर चक्रवाढ व्याजाचा दर किती आहेत? 800. मुद्दल सुरुवातीला 2 वर्षाचं चेक करतो मी. पहिला डब्बा आणि दुसरा डब्बा 2 सर्कल. जर सपोज पहिल्या डब्याला आपण 2चा गुणाकार करतो आणि दुसऱ्या डब्याला 1चा गुणाकार करतो, 2 वर्षाचा रेशो 2:1 आहेत आणि यांची जी बेरीज आहे ते बेरीजच आपलं उत्तर असते. जर मी 10% जर घेतलं तर 10% 800 आणि यांची जी बेरीज आहे हे दोन्ही वर्तुळमध्ये येणाऱ्याची बेरीज बरोबर 1159.20 यायला पाहिजे. 1159.20. फॉर्म्युला फ्री कंटेन आहे, फॉर्म्युल्याचा वापरच नाही येत कुठे. चक्रवाढ व्याज बरोबर 1 अधिक दर भागीला 100चा घातांक मुद्दत वजा मुद्दल. फॉर्म्युल्याचा वापर नाही करायचा. फॉर्म्युला फ्री कंटेन, ओनली लॉजिक अँड ऑप्शन बेस आणि कन्सेप्च्युअल नॉलेजच्या बेसवर आपण व्यवस्थित सोडू शकतो. डन. 1159.20 यायला पाहिजे. काय करतो मी? सपोज हा पहिल्या नंबरचा ऑप्शन, तर पहिल्या नंबरचा ऑप्शन 8,000चे 10% बरोबर 800. मग 800 ला जर 2चा गुणाकार केला तर 8 दुनी 1600 होईल. आपल्याला आता 1159.20 पाहिजे. जे पहिल्या नंबरचा ऑप्शन येणार नाही. दुसऱ्या नंबरचा ऑप्शन कन्सिडर करतो. दुसऱ्या नंबरच्या ऑप्शन मध्ये 1%. अरे 1% तर 80 होणार ना, कारण की 8,000 बरोबर 100%, 800 बरोबर 10%, 1% 80. 8 दुने 16 अजून वाढलं तर येण्याची पॉसिबिलिटी नाही आहे. आता 7% कन्सिडर करतो. 7% उत्तर जर आलं तर ठीक आहे,
जर नाही आलं तर डायरेक्टली 8% टिक करून द्यायचं. ही झाली स्ट्रॅटेजी, परफेक्ट स्ट्रॅटेजी या एक्झाम्पलला सोडवण्याची. 7% 1% 80 7 8 56 560. 560 चे 7%, 8%, 8 8 64. हा तर तसाच कॅन्सल होणार आहे. उत्तर बरोबर ऑप्शन सी. का बरं? तुम्ही म्हणाल की सर कसं तुम्ही कॅन्सल करता पाहिल्याबरोबर? माझी पर्सेंटेजवर जबरदस्त कमांड आहे. तुम्ही पर्सेंटेजवर कमांड आणा, नक्कीच तुम्ही विदिन अ टाइम फॉर्म्युला फ्री करून एक्झाम्पल व्यवस्थित सोडवाल. तर या ठिकाणी 8%, 1% बरोबर 80 8 8 64 640. 640 चा डबल जर केलं तर 1280. आपल्याला 1159.20 पाहिजे, म्हणूनच हा ऑप्शन कॅन्सल. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 7% 0 7 × 42 हातची आली 4 7 5 35 आणि 4 39 भागिला 100 39.20. 39.20 गुणिला 1 39.20 आणि 560 गुणिला 2 0 12 चा 2 हातचा आला 1 10 आणि 1 11. 1100 हे 50 59.20 बरोबर आहेत. बट ऑप्शनचा वापर करून तुम्ही लवकरात लवकर अशा टाईपच्या एक्झाम्पलला सोडवू शकता एकदम सोप्या पद्धतीनं. बट तुम्ही म्हणाल की सर समोरच्या या ठिकाणी हा जो 3 वर्षाचा दिलेला आहे याचा काहीच संबंध नाही आहे या प्रॉब्लेम बद्दल, म्हणजे या रिलेटेड हा काहीच नाही आहे. बट जर तुम्ही फॉर्म्युलाने बेसिक आणि ट्रॅडिशनल मेथडने जर सोडवायला गेले तर नक्कीच विदाऊट 18.34 ला स्किप न करता तुम्हाला ते सोडवावं लागेल. बट आपल्या मेथडनी काहीच फायदा नाही. टक्केवारीचाच वापर करून या 5 घटकाला अटॅक करता येतो. त्याच्यापैकी एक पहिल्या नंबरचा घटक आहे शेकडेवारी, टक्केवारी. दुसऱ्या नंबरचा घटक आहे नफा व तोटा. तिसऱ्या नंबरचा सरळ व्याज, चक्रवाढ व्याज जर 2 पकडले तर. आणि 5वा माहिती विश्लेषण म्हणजेच डाटा इंटरप्रिटेशन. नेक्स्ट एक्झाम्पल हा लिपिक टंकल एक मुख्य परीक्षा 2000 पूर्ण PYQ, जे चांगले PYQ आहेत, म्हणजे ज्याच्यासारखे प्रश्न हे पेपरमध्ये येण्याची मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे. ते प्रत्येक टाईपचे क्वेश्चन तुम्हाला या सिरीजमध्ये म्हणजेच या व्हिडिओमध्ये एकूण आपले 4 ते 5 व्हिडिओज येण्याची पॉसिबिलिटी आहे. तर हा पहिल्या नंबरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 5 घटक 100% आपण कव्हर करणार आहेत. प्रश्न क्रमांक त्याच्यानंतरचा नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% वाढते. जर सध्याची लोकसंख्या 9261 असेल तर 3 वर्षापूर्वी संख्या किती होती? 3 वर्षापूर्वी संख्या किती होती? अशा टाईपच्या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी तर पाहिल्याबरोबर टिक करू शकता. इथे काय करायचं? 5%, 5%चं उत्तर 5/100. 5/100 म्हणजे 1/20. वाढणे म्हणजे अधिक करणे. झाल्याच्या नंतर डायरेक्टली गुणोत्तर तयार करायचं. 20 मध्ये 1 जोडल्याच्या नंतर 21. 20 मध्ये 1 जोडल्याच्या नंतर 21. 3 वर्षाचं दिलेलं आहे. एकूण किती वर्ष आहेत? 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी घातांक 3. 21 चा घन 9261. 21 चा घन 9261 आणि 20 चा घन 8000. सध्याची लोकसंख्या, सध्याचं आपलं उत्तर 9261 आलेलं आहे. आपलं उत्तर आणि प्रॉब्लेमचं उत्तर हे दोन्ही सारखंच आहे. म्हणजे सध्याची 3 वर्षापूर्वीची लोकसंख्या बरोबर 8000. म्हणजे उत्तरमध्ये कोणताच बदल नाही आहेत. जबरदस्त टेक्निक या स्ट्रॅटेजीचा वापर करून विदिन अ टाइम तुम्ही अशा टाईपच्या क्वेश्चनला सोडवू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 15. एक्झाम्पल नंबर 15. एका पंख्याची छापील किंमत मीन्स मार्क प्राइस, छापील किंमत किती होती? छापील किंमत काढायची आहे. छापील किंमत आपल्याला काढायची आहे. जर दुकानदाराने त्या छापील किमतीवर 6% डिस्काउंट दिल्याच्या नंतर
ती जी काही वस्तू आहे त्या पंख्याची किंमत म्हणजे ती किंमत आहे 1128 ला विकल्या गेली. एक मार्क प्राइस आणि त्याच्यानंतर सेलिंग प्राइस. मार्क प्राइस छापील किंमत नेहमी करता 100% राहते. आता डिस्काउंट दिलेला आहे, छापील किंमत 100%. विक्री आणि खरेदी किंमत, नफा व तोटा हा जो घटक आहे, या नफा व तोटा या घटकामध्ये एकतर छापील किंमत, खरेदी किंमत आणि विक्री किंमत. तर विक्री किंमत, इथे पंख्याची विक्री किंमत जी आहे ती विक्री किंमत 6% डिस्काउंट दिल्याच्या नंतर 6 जर मी वजा करतो तर 6 वजा केल्याच्या नंतर 94% मध्ये विकावं लागेल. 94% उत्तर 1128 दिलेलं आहे. मग 1128 दिलेलं आहे, कॅल्क्युलेशन करावं लागेल. कॅल्क्युलेशन मध्ये सिंपली काय करतो, जर या ठिकाणी भाग याचा अर्धा बरोबर 47 आणि अर्धा बरोबर 47, दोनचा भाग, इथे पण दोनचा भाग द्यावा लागेल. 5 दुनी 10, 564. 47 एक 47, 47 एक 47, नंतर उरले 47 एक 47, 9, 47 दुनी 94, 12चा भाग गेलेला आहे. 1% बरोबर 12, तर 100%साठी 100चा गुणाकार, 12ला 100चा गुणाकार केल्याच्या नंतर 1200, छापील किंमत 1200. ही एक मेथड. आता दुसऱ्या मेथडचा वापर करून ती जी आपण बॉक्स ओरिजिनल जे कन्सिडर करत होतो त्या पद्धतीचा वापर करून सोडून दाखवतो मी तुम्हाला. ती पद्धत पण जबरदस्त आहे. 1134, 6% डिस्काउंट, याचं 6% भरपूर होतात बरं, कारण की 1% बरोबर 11, 11 सक 66. पहिला ऑप्शन येण्याची पॉसिबिलिटी नाही आहेत. दुसऱ्या ऑप्शन मध्ये जर 6%, 1% बरोबर 20, 6 दुनी 12, 6 दुनी 12, 120, तर हाही ऑप्शन येणार नाही. तिसऱ्या नंबरचा ऑप्शन 1200, 1200 बरोबर 100%, 1200 बरोबर 100%, तर 1% बरोबर 12, 12 सकम 72, 72 वजा करावं लागेल. 72, 6% वजा करायचं आहे. 12 सकम 72, 72 वजा केल्याच्या नंतर 80 वजा करतो तर 1120 आणि 8 वापस 1128. चेक करा. या टाइपच्या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी ऑप्शन मेथड इज अ बेस्ट मेथड. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 16. एक्झाम्पल नंबर 16. एक कन्सेप्ट आहे. या दोन कन्सेप्ट म्हणजे एकाच कन्सेप्ट मध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. आता एक संकल्पना आहे किमतीत वाढ झाल्यास, किंवा दुसरी संकल्पना येते किंमत कमी झाल्यास, किंमत वाढल्यास, किंमत कमी झाल्यास. ती संकल्पना एकदम शॉर्टकट मध्ये समजून सांगतो. जर एखाद्या वस्तूची किंमत वाढली पण आपल्याला एकूण खर्च वाढवायचा नसेल तर त्या वस्तूचा वापर किती कमी करावा लागेल. पेट्रोलची किंमत वाढली, आपला पगार 1 लाख रुपये तर 1 लाख रुपयेचा आहे, पण आपल्याला पेट्रोल किती कमी टाकावं लागेल, किती % कमी टाकावं लागेल. फॉर एक्झाम्पल दुसरी संकल्पना आहे एखाद्या वस्तूची किंमत कमी झाली आणि आपल्याला खर्च तोच ठेवायचा आहे तर त्या वस्तूचा वापर किती % वाढवावा लागेल. म्हणजे इथे एक वाढ तर घट काढा, घट दिलेला आहे तर वाढ काढा. एक्झाम्पल घेतो. प्रश्न क्रमांक 16. साखरेची किंमत 60% वाढली, घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजेच खर्चात वाढ होणार नाही, एक्सपेंडिचर मध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही. या टाइपच्या एक्झाम्पलला सोडवण्यासाठी 60%, इथे काय करायचं, 60% असे डब्बे काढायचे. एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. 60% वाढली, 60% म्हणजे 100 ची 160 होणे,
शून्य शून्य कॅन्सल, याचा अर्धा 5 आणि 16चा अर्धा 8, हे अदला बदल करून लिहिणे. वर 5 जे खाली 5 आहे आणि जे वरचं 8 आहे ते खाली लिहिणे. लिहिल्याच्या नंतर इथे 5चे 8 होणे म्हणजे वाढत आहे, इथे कमी होत आहे. आता हे झाल्याच्या नंतर 5/8चं जर तुम्हाला उत्तर डायरेक्ट फ्रॅक्शन जर पार्ट आहे, अपूर्णांक पार्ट आहे, 1/8 बरोबर 12.5% होते, 5/8 बरोबर 62.5% होते. राईट. बट कमी किती कमी झालेला आहे ते झाल्याच्या नंतर किती कमी? 3. 5 पासून 8 पासून 5 होणे म्हणजे 3 कमी होणे. 3 कशावर कमी झालेला आहेत? 8 वर कमी झालेला आहेत. 3/8 गुणिले 100 किंवा जर डायरेक्टली उत्तर जर तुम्हाला माहित आहे की 3/8 बरोबर 37.5% होते तर बिंदास उत्तर लिहून घ्यायचं, पाहिल्याबरोबर उत्तर लिहू शकता. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये म्हणजे काय केलं डिटेल सांगतो. सुरुवातीला अंश भागिले छेदच्या स्वरूपात लिहायचं, अंश भागिले छेदच्या स्वरूपात, अंश भागिले छेद, आणि हे अदला बदल करायचे. नंतर अदला बदल वाढ होणे 100 चे 60% वाढणे 160, 100 आणि 60, 160 ला 20चा भाग जातो, 20×5 100 आणि त्याच्यानंतर 8 दुने 16. हा 5 जो छेद मध्ये आहे तो अंश मध्ये गेला, अंशाचा छेद मध्ये आला. इथे वाढ आहेत. राईट. या ठिकाणी घट आहे. मग 8चं 5 मध्ये 8ची वस्तू 5 मध्ये विकल्या जाणे याचा अर्थ की कितीचा लॉस आहे? 3चा लॉस. कशावर आहे? 8 वर आहे. म्हणजेच वाढ दिलेला आहेत तर आपण घट काढू शकतो, आणि जर घट दिलेला आहे तर वाढ काढू शकतो. प्रॉफिट दिलेला आहे तर लॉस काढू शकतो, लॉस दिलेला आहे तर प्रॉफिट काढू शकतो. हा एक स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरच्या बेसवर 37.5 37.5 प्रश्न क्रमांक 16 हा PYQ संयुक्त गटक पूर्व परीक्षा 2021 मध्ये आलेला हा प्रश्न या पद्धतीने तुम्ही सोडू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17. एचा पगार बी पेक्षा 20% कमी असेल तर. सुरुवातीला 2 डब्बे काढा, नंतरचे हे 2 अदला बदल करून लिहायचा आहे. 20% कमी, 100 मधून 20 गेले 80 उरले, 100 मधून 20 गेले 80, 4 आणि 5 अदला बदल करून लिहा. वर 5 लिहा, खाली 4 लिहा. लिहिल्याच्या नंतर आता सुरुवातीला काय असते की कमी, तर आपल्याला जास्त काढावा लागतो. कमी दिलेला आहे जास्त काढा, जास्त दिलेला आहे कमी काढा, हा एक स्वरूप आहे. या पॅटर्न मध्ये 4चा 5 होणे म्हणजेच 1 जास्त होणे, 1/4 बरोबर 25%, 1/4 बरोबर 25%, म्हणजेच 20% कमी चा उत्तर 25% जास्त, 25% जास्त. कमी हा जास्त मध्ये बदल होतो, जास्त हा कमी मध्ये बदल होतो, कारण की ओव्हरऑल खर्च आपल्याला एकच ठेवायचा आहे, कमी जास्त, जास्त कमी. नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर 18. एका दूरदर्शन संचाची दर्शनी किंमत 47,500 असून विक्रीची किंमत 43,700 आहेत. या स्ट्रक्चर मध्ये आता सेलिंग प्राइस, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस वर लिहायचं, कॉस्ट प्राइस खाली लिहायचं. सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत, कॉस्ट प्राइस म्हणजे खरेदी किंमत. विक्री किंमत आहे 43,700, विक्री किंमत आहे 43,700 आणि खरेदी किंमत आहे 47,500. जर सेलिंग प्राइस जास्त राहते कॉस्ट प्राइस पेक्षा तर प्रॉफिट होतो, म्हणजेच नफा. विक्री किंमत जर खरेदीपेक्षा जास्त आहे, 5,000चा पेन 6,000 मध्ये विकणे, नफा होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. 5,000ची वस्तू 4,000 विकणे म्हणजे तोटा होणार आहे, लॉस होणार आहे. कॉस्ट प्राइस ग्रेटर दॅन सेलिंग प्राइस, ह्या कन्सेप्ट आहे, मराठीमध्ये पण मी सांगितलेलं आहे. आता बघा, हे सपोज जर 0 कॅन्सल झाल्याच्या नंतर 475 कितीचा घट झालेला आहे? 400 तर या ठिकाणी 37 च्या जागेवर 40, 75 मधून 40 जर गेले तर 35 आणि 3 वापस करावं लागेल 38.
38 पाहिल्याबरोबर मला असं समजलं की भाग जो आहे तो भाग 19चा भाग जातो. 19 दुनी 38, 19 दुनी 38, इथे पण 19 दुनी 38, 38 गेले तर 9, 9, 19 5 95, 2/25 चा फ्रॅक्शन मला माहित नाही आहे. गुणीला 100 करून घ्यायचं कारण की उत्तर टक्क्यामध्ये पाहिजे. गुणीला 100, 25 + 100, 4 दुनी 8, 8% उत्तर. ऑप्शन क्रमांक दुसरा राईट उत्तर आहे. प्रश्न क्रमांक कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. जर 13 वस्तूची खरेदी किंमत, 13 वस्तूची खरेदी किंमत, खरेदी किंमत म्हणजे कॉस्ट प्राइस, 13 वस्तूची खरेदी किंमत 11 वस्तूच्या विक्री किंमत, 11 वस्तूच्या विक्री किंमत म्हणजे सेलिंग प्राइस इतकी आहे म्हणूनच बरोबर हा चिन्ह दिलेला आहे. सेलिंग प्राइस भागिला कॉस्ट प्राइस, हा सेलिंग प्राइस भागिला कॉस्ट प्राइस बरोबर हा 13 ॲज इट इज राहणार, हा गुणीला इकडे आल्याच्या नंतर भागिला होणार. याचाच अर्थ आहे की 11चा 13 मध्ये विकणे म्हणजे 2चा प्रॉफिट होणे. 2/11 मला 1 पासून तर 1, 1/2, 1/3 पासून तर 1/12 पर्यंत किंमत माहित आहेत. तर 1/11 ची किंमत होते 09.09%. 1/11 ची किंमत 1/11 ची 09.09% किंवा 9/11%. मग दुप्पट आहे, याचं दुप्पट आहे तर दुप्पट बरोबर 9चा दुप्पट 18, 2/11% किंवा 18.18%. हे दोन्ही उत्तर सारखंच आहे. ऑप्शन कोणत्या ऑप्शन मध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक दुसरा. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप प्रश्नाला वाचायचं आणि सोडवायचं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. प्रश्न क्रमांक 20. एका दुकानदाराने 15 आंबे 10 ला खरेदी केले. मोस्ट इम्पॉर्टंट जे काही इम्पॉर्टंट आहे ते पूर्ण या सिरीज मध्ये आपण कव्हर करत आहेत. एकूण 4 ते 5 व्हिडिओ येण्याची पॉसिबिलिटी आहे. तर पहिल्या नंबरच्या व्हिडिओमध्ये 5, तर याच्यापैकी 5 युनिट, तर त्याच्यापैकी हा 1 युनिट आहे. युनिटचं नाव, हा जो प्रश्न आहे 20 नंबरचा प्रश्न, तो प्रश्न एका युनिटचा आहे, नफा व तोटा. एका दुकानदाराने 15 आंबे 10 ला खरेदी केले. मग 10 ला 15 आंबे 10 रुपयाला. मग 1 रुपयाची खरेदी केले म्हणजे कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस खरेदी केले 15 ला, 15 आंबे 10 ला, तर एका आंब्याची किंमत 10/15. एका आंब्याची किंमत. आणि 10 आंबे 15 ला विकले तर सेलिंग प्राइस विकले, विक्री किंमत, एका आंब्याची किंमत 10 आंबे 15 रुपयाला, 15/10 रुपये भागीला आंबा करायचं तर एका आंब्याची किंमत मिळणार आहे. आता झाल्याच्या नंतर रेशो तोच तयार करायचा. सेलिंग प्राइस आणि सेलिंग प्राइस कॉस्ट प्राइस, विक्री किंमत खरेदी किंमत, हे जसच्या तसंच लिहून घ्यायचं. 15 खाली 10. आता याचा जो 10 आहेत, हा 10 हा खाली लिहायचा आणि याचा खालचा हा वर लिहायचा. कॉस्ट प्राइस हे 15/10, याचा 10 खाली, खालचा वर. हे स्ट्रक्चर समजायला पाहिजे तुम्हाला या लेवलवर. अगदी बरोबर. हे लिहिल्याच्या नंतर 15चा वर्ग 225, 10चा वर्ग 100, 10 100हून 225 होणे म्हणजे 125% वाढ होणे. या वाढलाच नफा व तोटा या घटकात प्रॉफिट, नफा असं म्हटल्या जाते. 125%. ऑप्शन क्रमांक 4 या दिलेल्या उदाहरणाचं राईट उत्तर आहे. संयुक्त गट क मुख्य परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21. एखादी जागा 18,700 ला विकली गेली आणि मालकाला 15%चा तोटा झाला. मग विक्री किंमत 85%. 85%चं उत्तर 18,700 आहेत.
18,700ला मालकाने जागा विकली, त्या मालकाला 15% तोटा झाला, म्हणजेच 85% मध्ये विकावं लागेल. त्याचप्रमाणे जर ती जागा जर 15% नफा करून विकायची असेल, म्हणजे 100चा 115 मध्ये विकावं लागेल, 115% विकावं लागेल, तर विक्री किंमत किती ऑप्शन मध्ये दिलेल्या आहेत. राईट. काय करायचं या ठिकाणी, पर्सेंटेजला 5चा भाग जातो, 5चा भाग 17 5 85, 23 5 115. आता हे झालं 17चं उत्तर 18,700 आहे, तर 23चं उत्तर किती, 17चा भाग 17 1 17, इथे पण 17 1 17, पुन्हा 17 1 17, 1100चा भाग गेलेला आहे. 1 पासून इकडे जाण्यासाठी 1100 गुणिला 23 किंवा मग इथे 1100, 2 शून्य जशा तसेच, 11 त्रिक 33, हातचे आले 3, 11 दुने 22 आणि 3 25, 25,300 ला विकावं लागेल. 25,300 ऑप्शन क्रमांक 3 राईट उत्तर आहे. एकदम सोप्या पद्धतीनं पर्सेंटेजचा वापरच करून तुम्ही पूर्ण हे जे बंच युनिट आहेत, 5 घटकाचा एक बंच आहे, त्या बंचला तुम्ही सोडू शकता. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 22. एक्झाम्पल नंबर 22. किमतीत 20% घट केली असता 150 रुपये मध्ये 12 जास्त पेन्सिले घेता आल्या. याचं सोल्युशन डिफरंट बुकमध्ये व्यवस्थित म्हणजे अंडरस्टँडेबल नाही आहेत. मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत पर्सेंटेजचा वापर करून अंडरस्टँड करून देतो. 20% घट केल्याच्या नंतर 20% घट केल्याच्या नंतर सेलिंग प्राइस 80% असेल. मग त्या व्यक्तीने 80%चेच पैसे दिलेले आहेत. 80%चे पैसे आहेत 150 रुपये. 80%चे पैसे किती आहे, 150 रुपये. मग जर 80%चे 150 रुपये आहे, बट तो जास्त किती पेन्सिल घेऊन येतो, जास्त पेन्सिल 12 घेऊन येतो, म्हणजे ते 12 ते डिस्काउंट्स आहे. 20%चं उत्तर 12 पेन्सिल आहेत, तर 80%चं उत्तर 20 ला जर 4चा गुणाकार केला तर 80 मिळेल. अगदी बरोबर. मग जर 80 20 पासून 80 4चा गुणाकार, मग 12 चोक 48. त्याचप्रमाणे 16 पेन्सिलची घट करण्यापूर्वीची किंमत किती. 16 हे पेन्सिल आहेत, पेन्सिल 12 48 पासून 16, तर 48 पेन्सिलची किंमत 150 रुपये, तर 16 पेन्सिलची किंमत 3चा भाग 48 ला दिल्याच्या नंतर 16 मिळते. त्याचप्रमाणे 150 ला 3चा भाग दिल्याच्या नंतर 50. ऑप्शन क्रमांक 2 राईट उत्तर. एकदम शॉर्टकट पद्धतीचा वापर करून मी सोडून दिलेला आहेत. नाहीतर ट्रॅडिशनल मेथडनी मार्केटमध्ये भरपूर काही सोल्युशन आहे, जे सोल्युशन कामाचं नाही, लवकर अंडरस्टँड होत नाही. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 23. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 23. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 ला विकल्या आणि त्याला 60चा तोटा झाला. 60चा तोटा झाला. प्रति शर्टची खरेदी किंमत किती होती. विकल्याच्या नंतर आता बघा, 15 शर्ट 2340 ला विकल्याच्या नंतर 60चा तोटा झाला. म्हणजे 2340 अधिक 60 ही किंमत होती. किती शर्टची, 15 शर्टची किंमत होती. 60चा तोटा झाला, बरोबर आहे की नाही. तोटा झाला म्हणजे ही झाली खरेदी किंमत, इथे विक्री किंमत आहे. विक्री किंमत 2340 आहे. 60चा तोटा झाला म्हणजे खरेदी किंमत जी आहे ती खरेदी किंमत 15 शर्टची खरेदी किंमत किती शर्टची, 15 शर्टची 2340 म्हणजे 2400. आपल्याला काय करायचं आहे, एका शर्टची खरेदी किंमत काढायची आहे, तर भागीला 15 करावं लागेल. एका शर्टची खरेदी किंमत भागीला 15.
15 भागीला करायचं आहे. 15 एका 15, 15 एका 15, 15 जर गेले तर उरले 9, 15 सक 90 म्हणजे एका शर्टची किंमत 1600. एका शर्टची किंमत 1600 नाही, एका शर्टची की 15चा भाग 160. 15 एका 15, रिपीट कॅल्क्युलेशन. 15 एका 15 उरले 900, 15 सक 90 उरला 0. एका शर्टची किंमत 160. ऑप्शन क्रमांक दुसरा राईट उत्तर आहेत. संयुक्त गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2023 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 23. त्याचप्रमाणे नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. रीनाने व्याजाचा दरा इतकाच वर्षासाठी सरळ व्याजाने 1200 कर्ज घेतले. 1200 कर्ज घेतले, कॉस्ट 1200 कर्ज घेतले म्हणजेच मुद्दल बरोबर 1200 आहेत. त्याच्यानंतर जर तिने कर्ज फेडताना 432 व्याज दिले, 1200 वर 432 गुणिला 100, 2 शून्य कॅन्सल झाल्याच्या नंतर 12×36, 7 उरले 12×72, 36%. सरळ व्याज रेट आणि टाइमचा गुणाकार हा टक्क्यामध्ये राहतो. प्रिन्सिपल बरोबर 100%. प्रिन्सिपल बरोबर 100%. व्याजाचा दर इतकाच टाइम आहे म्हणजे याचे दोन सारखे फॅक्टर करायचे. 6 गुणिला 6 36, 6% व्याजाचा दर किती वर्षासाठी? 6 वर्षासाठी. 6 6 36 म्हणजेच आपल्याला काढायचं काय? व्याजाचा दर बरोबर 6%. प्रश्न क्रमांक 25. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. सिमिलर ॲज इट इज कॉपी पेस्ट आहेत. सुशांतने व्याजाचा दरा इतकाच वर्षासाठी सरळ व्याजाने 1600 रुपये कर्ज घेतले. 1600 100 आहे तर 2 शून्य कॅन्सल करतो, डायरेक्ट 784 ला भाग देतो. 16 64 64 गेल्याच्या 16 64 6 नाही, 16 64 144 उरले, 16 9 144. व्याजाचा सरळ व्याज किती आलेला आहेत? सरळ व्याज बरोबर 49% आणि सरळ व्याज हा रेट आणि टाइमचा गुणाकार असतो टक्क्यामध्ये. 49% दोन्ही सारखे आहेत तर सारखे फॅक्टर 7 7 49. 7% व्याजाचा दर किती वर्षासाठी? 7 वर्षासाठी. एकदम सोप्या पद्धतीचा पर्सेंटेजचा वापर करून तुम्ही चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, नफा तोटा, माहिती विश्लेषण घटक सोडवू शकता. उत्तर बरोबर ऑप्शन क्रमांक बी, प्रश्न क्रमांक 25 चा राईट उत्तर. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 26. तनराजने सायकल घेण्यासाठी बँकेकडून 6000 चे कर्ज घेतले व 3 वर्षानंतर बँकेला 9240 परत केले. मग व्याज किती आलेला आहेत? 3 वर्षाचा ओरिजिनल, प्रिन्सिपल म्हणजेच मुद्दल बरोबर 6000, मुद्दल बरोबर 6000, सरळ व्याज सिंपल इंटरेस्ट यांच्यामधला फरक 9000 मधून 6000 गेले 3000, समोरची संख्या जसच्या तशीच लिहायची. 3240. 3240 हा 3 वर्षाचा व्याज आहेत. एका वर्षाचा जर काढायचा आहे कारण की सरळ व्याज म्हणजेच रेट आणि टाइमचा गुणाकार, रेट आणि टाइमचा गुणाकार टक्क्यामध्ये हे 100%चं उत्तर आहे. किती टक्क्याचं उत्तर आहे? 100%चं उत्तर. 3240 याच्यापैकी आपल्याला वर्ष दिलेलं आहे 3 वर्ष, तर रेट गुणिला 3, 3चा भाग द्यावा लागेल. 3 1 3, 3 8, 3 1 3, 3 8 24, 3चा भाग 3240, 3 1 3, 2 ला भाग जाणार नाही 0, 3 8 24, 3 8 24, 1080, 3चा भाग दिल्याच्या नंतर. आता 10%चं उत्तर बरोबर आहे. 3चा भाग 3 1 3, भाग जाणार नाही, 3चा भाग 1000 अगदी बरोबर आहे. ठीक आहे.
व्याजाचा आता 10 साइन त्रिक 18 6 दुने 12 6 दुने 12 18%. 18 गुणिला 6 6 चूक साइन 8 48 8 हातचे आले 4 6 1 6 आणि 4 10 बरोबर आहे. व्याजाचा दर 18%. ही जी किंमत आहे ही किंमत 18%ची आहे. तुम्ही म्हणाल सर कसं केलं नाही समजलं. अगदी बरोबर आहे तुमचं. कारण की 100%चं उत्तर जर 6000 आहे तर 1%चं उत्तर बरोबर 60 असणार आहे. 10%चं उत्तर 600. 10%चं उत्तर 600. 600चा डबल केल्याच्या नंतर 1200. 20%चं उत्तर आणि या 1200 मधून 120 वजा केल्याच्या नंतर 1080. मग 20%मधून 2% वजा केल्याच्या नंतर 18%. ऑप्शन क्रमांक पहिला टक्केवारी सॉरी जर टक्केवारीमध्ये तुमची कमांड आहे तर हे 5 घटक तुम्ही इझिली सोडू शकता फक्त टक्केवारीच्या कन्सेप्टचा वापर करून. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 27. दर साल दर सेकडा किती टक्के दराने निश्चित मुद्दल 16 वर्षात दुप्पट होते. डायरेक्ट काय करायचं, दुप्पट म्हटल्याबरोबर या 2 मधून दुप्पट म्हणजे 200%. किती होते दुप्पट, रास दुप्पट होते. मग रास जर दुप्पट झाली तर मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल बरोबर 100%. आपल्याला पाहिजे सरळ व्याज पण 100%. हे 100% किती वर्षात, 16 वर्षात. 16चा जर भाग दिला तर 1 वर्षाचा मिळेल. 100 भागिला 16 16 सकम 96 उरले 4 भागिला 16% म्हणजे 6/1/4% 1 वर्षाचा व्याज 6.25%. दुप्पट म्हटल्याबरोबर 200%. कारण की 1 बरोबर 100% तर दुप्पट 2 बरोबर 200%. 200% ही रास आहे. त्या रास मध्ये मुद्दल किती आहे 100%. तर व्याज आहे 100%. 100% व्याज 16 वर्षाचा आला. 100 भागिला 16 कॅल्क्युलेशन पेपरमध्ये डायरेक्ट 100 पासून सुरुवात करायची. 100ला 16चा भाग द्यायचा. दुप्पट तिप्पट जर म्हटलं तर 300% मधून 100% काढायचे. 200%ला 16चा भाग द्यायचा म्हणजे 12.5% 1 वर्षाचा व्याज येणार आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 28. अनेबला हा या वेळेसचा क्वेश्चन आहे. म्हणजे मागच्या वेळेसचा जो पेपर झाला कंबाईन ग्रुप बी चा, त्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारण्यात आला होता. अनेबला वस्तू 10% नफ्याने विकली. अ आहेत आणि ब आहेत. 10% नफ्याने विकली म्हणजे 100ची वस्तू ब हा 110 मध्ये घेणार. तर सुरुवातीला 10%चा नफा अ ला झाला. ब ने तीच वस्तू अ ला 10% तोट्याने विकली. म्हणजे याच्यामधून जर आपण 11 जर काढले तर 99 मध्ये विकावं लागेल. 110 ची वस्तू 99 मध्ये घेणार. पुन्हा त्याला 1%चा नफा झाला. 100चा 99 100ची वस्तू त्याच्याकडे 99 लाच आली ना, बरोबर आहे की नाही. म्हणजे ओव्हरऑल जर पाहिलं तर 10%चा नफा इथे झाला. 1%चा नफा या ठिकाणी झाला. 1%चा नफा. आता तुम्ही म्हणाल 1%चा नफा कसा झाला, 100ची वस्तू त्याच्याकडे जर 99 ला आली तर 1%चा नफा नाही होणार का. अगदी बरोबर. कारण की पुन्हा ती कमी मध्ये आलेली आहेत. तर ओव्हरऑल 11%चा नफा हा कोणाला झालेला आहे, ए ला झालेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 29. ठीक आहे. माहिती विश्लेषण, डाटा इंटरप्रिटेशन, शेवटचा घटक. आतापर्यंत एकतर टक्केवारी पर्सेंटेज, नफा तोटा, त्यासोबत व्याजचे 2 प्रकार, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. आणि आता आपल्याला बघायचं आहे माहिती विश्लेषण, डाटा इंटरप्रिटेशन. डाटा इंटरप्रिटेशन एक माहिती वाचून दाखवतो. मागच्या वेळेस डाटा इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन हा पेपरमध्ये विचारण्यात आला होता. एका बँकेने, सोल्युशन पण याच ठिकाणी आहेत कारण की जास्त टाइमपास मला वाटते की ऑलरेडी व्हिडिओ हा भरपूर मोठा झालेलाच असेल.
पूर्ण बघायचं बरं, नक्कीच फायदा होईल. कारण की या व्हिडिओमधून तुम्ही कमीत कमी 3 प्रश्न येणाऱ्या पेपरमध्ये जे आहे 3 मार्क्स मिळू शकतात एका व्हिडिओच्या माध्यमातून. ठीक आहे. आता टाइमपास नाही झाला पाहिजे म्हणून मी सोल्युशन या ठिकाणी आहेत. एका बँकेने विविध विभागावर कोटी रुपयांमध्ये दिलेल्या कर्जाबाबतचा वृत्तालेख पायचार्ट दिलेला आहे. खाली दिलेला आहे, जर दुग्ध व्यवसायासाठी 20 कोटी मिळाले असतील तर एकूण कर्जाचे वाटप किती. वृत्तालेख आल्याबरोबर डिग्रीमध्ये जर लिहायचं असेल तर एकूण 360 डिग्री. 360 डिग्री. का बरं डिग्रीमध्ये लिहायचं, कारण की हा वृत्तालेख डिग्रीमध्ये दिलेला आहे. मग डिग्रीमध्येच लिहा. तर दुग्ध व्यवसाय 40 डिग्री. 40 डिग्रीचं उत्तर 20 कोटी आहेत. तर एकूण जर म्हटलं तर 360 डिग्रीचं उत्तर किती. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 9चा गुणाकार जर मी करतो 40ला 9 चोक 36, त्याचप्रमाणे 20 कोटीला 9चा गुणाकार केल्याच्या नंतर 180 कोटी. 4 बॉक्सवरून इझिली सोडू शकता पर्सेंटेजचा वापर करून. नेक्स्ट एक्झाम्पल. एका आठवड्यात 4 विक्रेत्यांकडून झालेली विक्री खाली दिलेल्या वृत्तलेखात दिलेली आहे. त्याचा अभ्यास करून जर विक्रेता ए ची एकूण विक्री 18,000 रुपये असेल तर सर्वात जास्त व सर्वात कमी विक्रीमधील फरक काढा. ए ची विक्री बरोबर किती आहेत, 90 डिग्री आहे. 90 डिग्रीचं उत्तर बरोबर 18,000. 90 डिग्रीचं उत्तर बरोबर 18,000. त्याचप्रमाणे जास्त आणि कमी, सर्वात कमी जी संख्या आहे ती आहे 70%, सर्वात जास्त आहे 120%. 120% मधून 70% गेले, टक्के नाही बरं, डिग्री सॉरी. तर 70 डिग्री 120 डिग्री, 120 डिग्री मधून 70 डिग्री गेल्याच्या नंतर 50 डिग्री राहणार आहेत. 90 डिग्रीचं उत्तर 18,000 आहे. तर 50 डिग्रीचं उत्तर किती असणार आहेत. सरळ इथे काही तिरपा गुणाकार करण्याची गरज नाही आहे. 90चा डबल 180, 50चा डबल 100, 2 शून्याचा वापर करून द्यायचा म्हणजे 10,000. ऑप्शन क्रमांक 4 हा पण PYQ आहे, कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2017. नेक्स्ट एक्झाम्पल. खालील वृत्तालेख एका शहरातील साक्षर व निरक्षर पुरुष व महिला यांची शेकडेवारी दर्शवितो. साक्षर व निरक्षर पुरुष व महिलांची एकूण संख्या 3.5 लाख आहे. तर साक्षर पुरुष व साक्षर महिला यांचे संख्येत फरक किती आहेत. साक्षर पुरुष बरोबर 33% आणि साक्षर महिला बरोबर 37%. यांच्यामध्ये फरक आहे 4%चा. इथे या ग्राफ मध्ये साक्षर पुरुष बरोबर 33%, साक्षर महिला बरोबर 37%. 37% मधून 33% गेले, 4%चा फरक आहे. जर 100% बरोबर 3.5 लाख दिलेला आहे तर 10% बरोबर 35,000, 1% बरोबर 3500. 1%ला जर 4 गुणाकार केलं तर 4% मिळेल. 3500ला जर 4 गुणाकार केल्याच्या नंतर 14,000 मिळेल. 14,000 उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हा पण PYQ आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. इमारत बांधताना विविध बाबींवरील खर्च दाखवणारा वृत्तालेख दिलेला आहे. इमारत बांधणीचा एकूण खर्च 5,40,000 रुपये आहे. त्यावरून लोखंडासाठी झालेला खर्च किती. डिग्रीमध्ये दिल्याबरोबर 360 डिग्री बरोबर 100%. 360 डिग्री बरोबर 100% बरोबर एकूण 5,40,000 रुपये. तर 36 डिग्री बरोबर 54,000 रुपये. आणि आपल्याला काढायचं काय, लोखंडासाठी झालेला खर्च. लोखंडासाठी 45 डिग्री खर्च झालेला आहे. 36 डिग्री अधिक 9 डिग्री बरोबर 45 डिग्री. 36 डिग्रीचं उत्तर 54,000 रुपये आहे. 54,000ला जर 4चा भाग दिला तर 9 डिग्री मिळेल. 9 डिग्रीचं उत्तर तुम्ही कॅल्क्युलेशन व्यवस्थित कराल कारण की व्हिडिओ लांब झालेला आहे म्हणूनच मी ऑलरेडी इथे कंटेंट लिहिलेलं आहे. 13,500 आणि 36 डिग्री अधिक 9 डिग्री बरोबर 45 डिग्री. 67,545 डिग्रीचं उत्तर आहे. बट यूज आपण जे करत आहे या ठिकाणी यूज एकाच कन्सेप्टचं करत आहे, पर्सेंटेज कन्सेप्टचा यूज करत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल. सोबतच्या वृत्तालेखात पाय चार्ट मध्ये गावातील जमीन एकरात विविध प्रकारच्या अन्नधान्य पिकांसाठी असलेल्या लागवडीखाली क्षेत्र दर्शविते. कोणत्या 3 अन्नधान्य पिकांचे लागवडीखालील क्षेत्र एकूण जमिनीच्या 50% आहेत. 50% म्हणजे 360 डिग्री. पहिल्या नंबरचा ऑप्शन मक्का, बाजरी, मोहरी. मक्काचा आहे 77%, नंतर बाजरीचा आहे 85%, 77%, 85% आणि नंतर आहे मोहरीचं आहे तर 18%. यांची बेरीज टक्के नाही आहेत, सॉरी पुन्हा मिस्टेक, 30%
डिग्री आहे, 77 डिग्री, 85 डिग्री आणि 18 डिग्री, 70 आणि 80 150 आणि 160, 160 आणि 15 आणि 5 20, 180, 180 डिग्री म्हणजेच 50%. ऑप्शन मध्ये गेल्याच्या नंतर 360 एकूण 100%, तर 180 बरोबर 50%. तर या पहिल्या 3 ऑप्शनचं डिग्रीमध्ये उत्तर 180 डिग्री येतो. व्यवस्थित बॉक्स पद्धतीचा वापर करून तुम्ही सोडवू शकता. सर्वात इम्पॉर्टंट सेशन आतापर्यंत यूट्यूबवर जे काही मी सेशन घेतलेलं आहे, तर अंतिम वार ही जी आपली एक सिरीज चालू केलेली आहे, सिरीजमध्ये अंकगणित या विषयाचा हा पहिल्या नंबरचा सेशन इथे आपला कंप्लीट झालेला आहे. या सेशनमध्ये एकूण मी 5 घटक व्यवस्थित कंप्लीट करून दिलेले आहेत. जर पेपरमध्ये जर आलं तर याच्यापैकी येण्याची पॉसिबिलिटी मॅक्झिमम आहे. तुम्हाला काय करायचं आहे, हा व्हिडिओ 1 2 3दा व्यवस्थित बघायचा आहे. पाहिल्याच्या नंतर जर खरंच तुम्हाला जर समजलं तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त कमेंटच्या माध्यमातून तुमच्या ज्या काही भावना व्हिडिओच्या बद्दल आहे ते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे, तर आपण इथे आज थांबूया. पुन्हा दुसऱ्या येणाऱ्या अपकमिंग सेशनमध्ये भेटूया. त्या सेशनमध्ये पण 5 घटकाचा बंच राहणार आहे, कारण की एकूण आपल्याला जर सपोज 5 सेशन जर घ्यायचे आहे तर एका सेशनमध्ये 5 युनिट, 5 25 युनिट पेपर या 5 सेशन मधूनच तुमचा राहणार आहे. म्हणूनच या सिरीजचं नाव आहे अंतिम वार.